त्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर मविया फुटली आहे। एकीकडे मवियाचं जहाज फुटत असताना जुन्या मित्रांना एकमेकांची आठवण यायला लागली आहे। हे दोन जुने मित्र म्हणजे ठाकरे आणि भाजप मवियामध्ये बिघडतंय आणि ठाकरे भाजपमध्ये काहीतरी घडतंय अशी चर्चा राज्यात सुरू आहे। राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडीही या चर्चेला बळ देणार आहेत। जुन्या मित्रांना एकमेकांची आत्ताच आठवण येण्याचं राजकीय टायमिंग काय आहे पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले। आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही। आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना। आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो। राजकारणात जुन्या मित्रांना एकमेकांची आठवण यायला लागली आणि त्याचवेळी नवे मित्र एकमेकांपासून दुरावत आहेत। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? महाराष्ट्रातल्या राजकारणात चर्चा आहे ती महाविकास आघाडीतल्या दुराव्याची आणि भाजप ठाकरेंच्या घरोब्याची। कारण गेल्या काही दिवसात तसं राजकारण शिजताना दिसलंय। त्याला नव्यानं फोडणी दिली ती संजय राऊतांच्या स्वबळावरच्या नाऱ्यानं। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख, आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा पहिला बॉल संजय राऊत टाकतात आणि मग त्यानंतर पुढचा सामना रंगतो। राऊतांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्या शिवाय अशा भूमिकेत काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी आहे। मला वाटतं संजय राऊतांनी त्याच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे। आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ। मला असं वाटतं की जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी धर्मामध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग ती मीडियाला सांगितली गेली पाहिजे। दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला दिसतं। संजय राऊतांची सवय आहे, पण ठीक आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? हे त्यांचं इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। संजय राऊतांच्या स्वबळाच्या वक्तव्याचे दोन अर्थ होतात। एक म्हणजे ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेत, महाविकास आघाडी संपली आहे, आणि दुसरा म्हणजे ठाकरे भाजप एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झालाय का? गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये तिघांचंही जाम बिनसलंय आणि भाजप ठाकरेंचं सूत जुळतंय अशा बऱ्याच घडामोडी घडतायत। आधी बघूया महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय बिनसलंय। यशाला जसे बरेच बाप असतात तसे अपयशानंतर बोट दाखवायला अनेक आरोपी असतात। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ब्लेम गेम सुरू झालाय। पराभवानंतर महाविकास आघाडीची एकही बैठक झाली नाही म्हणून पवार नाराज आहेत। ठाकरे आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करताना पवारांनी दुसरीकडे संघाचं तोंड भरून कौतुक केलं। त्याचवेळी पवारांचे खासदार भाजपसोबत जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे। अंतर्गत वाद काँग्रेसची पाठ सोडायला तयार नाही। काँग्रेसमध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नेत्यांनी नकार दिल्याचं समजतंय। ठाकरे गट झोपेतनं जागा व्हायला तयार नाही आणि काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी टीका केली आहे। तर कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं असं काँग्रेसनं सुनावलंय। जागा वाटपाचा घोळ घातला नसता तर प्रचारासाठी जास्त दिवस मिळाले असते असं म्हणत वडेट्टीवारांनी ठाकरेंवर निशाणा साधला।
तर विदर्भातल्या जागा काँग्रेसनं सोडल्या असत्या तर बरं झालं असतं, असा पलटवार राऊतांनी केलाय. तर तिकडे दिल्लीच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंनी काँग्रेसऐवजी आपला साथ दिली. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पूर्णपणाचं अपयश आलं. स्वाभाविकपणाने त्या अपयशाच्या नैराश्यातून काँग्रेस असेल, पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाटा असेल, यांचे नेते आणि कार्यकर्ते काय अजून सावरलेले आहेत असं काही दिसत नाही. एकमेकाच्यावरती खापर फोडण्यासाठी प्रत्येकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यात. त्या स्पर्धेचाच एक भाग म्हणजे स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला आपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते ठरवण्याचा अधिकार होऊ शकतो. पण गेल्या 3-4 दिवसात परस्परांच्यावरती जी काही चिखलफेक होते आहे, विशेष करून विधानसभेच्या निवडणुकीच्या पराजयाची आणि निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतरच्या समन्वयाबद्दलची, ती मात्र दिसतंय की नेमकं काय चाललंय. महाविकास आघाडीचं जहाज फुटणार हे सांगायला एवढ्या घडामोडी पुरेशा आहेत. महाविकास आघाडीचं काय, तर इंडिया आघाडी बरखास्त करा असा सल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दिलाय. महाविकास आघाडीचं जुळलेलं तुटतंय असा सीन असताना भाजप आणि ठाकरेंचं तुटलेलं जुळतंय याचीही चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे, असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बतायची, राज की बात बतायची. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही, मित्रांना रात घातली. त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं. मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उठावर फडणवीसांसाठी अभिनंदन आणि कौतुकाचे बोल वाढू लागले. मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा केल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं. सामनामधनं देवाभाऊंचं अभिनंदन करण्यात आलं. नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन अभिनंदन केलं. ठाकरेंनी केलेल्या कौतुकाचा फडणवीसांनी स्वीकार केला. गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरेंनी 3 वेळा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तर फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाचा सपाटाच लावला होता. ठाकरेंना सोबत घेण्याबद्दल वरिष्ठ ठरवतील अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी निवडणूक निकालांच्या काही तासातच दिली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे गटाचा सूर अचानक बदललाय. गेल्या 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीसांवरती ठाकरे गटानं थेट वार केले. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी घेरलं आणि त्यांची प्रतिमा मलिन केली, अशा पद्धतीचं वक्तव्य ठाकरे गटाकडनं केलं जात आहे. भविष्यात भाजप आणि ठाकरे या दोघांना एकमेकांची साथ हवे, त्याचमुळे हा सूर बदललाय अशा पद्धतीची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागले. आज ठाकरे आणि भाजप हे जुने मित्र एकमेकांना टाळी का देतील, तशी राजकीय गरज आहे का, हेही जाणून घेऊया. मुंबई महापालिका ही ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई महापालिका हातची गेली तर ठाकरेंचं राजकारण आणि सत्ता संपण्याची भीती आहे. त्याचवेळी मुंबईत ठाकरेंची ताकद शिंदेंच्या तुलनेत चांगली असल्याचं आकडेवारी सांगते. एकनाथ शिंदेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ठाम राहत जेवढ्या हव्या तेवढ्या जागा मिळवल्या. शिंदेना वरचढ होऊ द्यायचं नसेल तर भाजपला ठाकरे मित्राचं कार्ड उपयोगी ठरणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हिंदुत्वाचा. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केल्यानं ठाकरेंचा मूळ शिवसैनिक थोडा नाराजच होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक व्हा असे आदेश उद्धव ठाकरेंनी विधानसभेतल्या पराभवानंतर घेतलेल्या पहिल्याच बैठकीत शिवसैनिकांना दिले. म्हणजेच हिंदुत्व हाच आपला मूळ DNA, त्याशिवाय पर्याय नाही, हे विधानसभा निवडणुकीनं ठाकरेंना दाखवून दिलं असावं. त्यामुळे ठाकरेंची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बॅक टू बेसिक येण्याची तयारी आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे NDA मध्ये नितीश कुमार अस्वस्थ आहेत. नितीश कुमारांच्या 12 खासदारांच्या टेकूवर
केंद्रातलं मोदी सरकार उभं आहे. नितीश कुमारांनी त्यांच्या राजकीय परंपरेप्रमाणे पुन्हा एनडीएची साथ सोडली तर अशा वेळी 9 खासदार असलेला ठाकरेंसारखा जुना मित्र भाजपला हवाय. एकतर तू राहशील किंवा मी, इथपासून ते अभिनंदन देवाभाऊ पर्यंतचा ठाकरे आणि भाजप या जुन्या मित्रांचा नवा प्रवास आहे. राजकारणात कुणीही कुणाचाही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे 100% खरंय. आणि त्याच वेळी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा हेही तितकंच खरंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.